मुरबाड महामार्गाच्या शेजारी असलेल्या वरब गावात राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे। या मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार हे या मेळाव्याला हजेरी लावणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत। कल्याणमध्ये राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडतोय। वरब गावामध्ये हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि या राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता मेळाव्याला उपमुख्यमंत्री अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत। उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजितदादांचा हा कल्याणमधला पहिलाच दौरा आहे आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा आहे। मोठ्या संख्येने ठाणे जिल्ह्यातून किंवा इतर भागातून कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी येणार आहेत। काही वेळामध्ये उपमुख्यमंत्री या कार्यकर्ता मेळाव्याला दाखल होतील। मात्र शरदचंद्र पवार यांनी कल्याणमध्ये काही दिवसांपूर्वीच हजेरी लावली होती आणि त्यानंतर पवार गट आणि अजितदादा गट असे दोन गट आहेत जे प्रत्येक जण जो आहे तो आपला शक्ती प्रदर्शन करतोय आणि या कार्यकर्त्या मेळाव्याच्या माध्यमातून अजित पवार गट जो आहे तो शक्ती प्रदर्शन करणार आहे। ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातून जे आहेत कार्यकर्ते यायला सुरुवात झालेली आहे आणि काही वेळातच या ठिकाणी अजित पवार जे आहेत ते कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहतील आणि आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करतील। आगामी महापालिकेच्या निवडणुका असतील, विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा लोकसभेच्या निवडणुका असतील, त्या माध्यमातून कार्यकर्त्यांना ते काय मार्गदर्शन करतायत ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र नक्कीच या माध्यमातून या कार्यकर्ता मेळाव्याच्या माध्यमातून राष्ट्रवादी शक्ती प्रदर्शन करत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वरूप भालेरावसह गणेश गायकवाड, न्यूज 18 लोकमत, कल्याण। तिकडे रत्नागिरीतल्या बारसुरी